दुबई ते पुणे विमान प्रवासात पुन्हा एकदा धक्कादायक चोरीची घटना उघडकीस. स्पाइस जेटच्या प्रवाशांच्या बॅगेचे लॉक तोडून 1.5 लाख रुपयाची चोरी. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. मी सुयोग बाळकृष्ण सपकाळ. मी पिंपरी चिंचवडचा रहिवासी असून मी 28 तारखेला दुबई येथे काही कामानिमित्त व्यवसायाच्या कामानिमित्त गेलो होतो आणि आज सकाळी म्हणजे 2 तारखेची सकाळची 12:05 स्पाइस दुबई टू पुणे ही स्पाइस जेट बुक केली. त्या स्पाइस जेटने प्रवास केला. मी प्रवास करत असताना मी माझं लगेच दुबईमध्ये स्पाइस जेटचे जे अधिकृत प्रतिनिधी असतात त्यांच्याजवळ जमा केले. ते जमा केले असता नंतर पुणे येथे उतरल्यानंतर ते इमिग्रेशन पार झाल्यानंतर कन्व्हेअर जो बेल्ट असतो जिथे आपल्या बॅगेज येतात त्या बॅगेजवरती माझी बॅग आली असता मी ती बॅग बघितली तर त्याचे लॉक तोडलेले होते. मग मी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये मी दुबईवरून 1,50,000 रुपये घेऊन आलो होतो, जे की मी माझ्या मित्राला उधार करण्याच्या वेळेस दिले होते. त्याने मला त्या आत्ता रिटर्न केले. ती कॅश मी त्या बॅगेमध्ये ठेवली असता ती बॅग ती कॅश त्यातून लंपास झालेली होती. मग हा सदर प्रकार कळल्यानंतर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली कॅश चोरीला गेलेली आहे. अशा प्रकारे हा प्रकार घडलेला ही एकदम अनिंदनीय बाब आहे. कारण की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असताना आपले जर सामान सुरक्षित राहत नसेल, आपण काय बसने वगैरे रेल्वेने प्रवास करत नाही, त्या माध्यमातून बऱ्याचशा चोऱ्या घडल्या जातात. पण आता इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुद्धा हे असुरक्षित राहिलेलं आहे.